धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। रात्री आयर्विन पुलाच्या पाण्याची पातळी 30 फुटांवर गेली, त्यामुळे सूर्यवंशी प्लॉटमधील 5 घरात पुराचं पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतर करण्यात आले। गेल्या 5 दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात 7 फुटांनी वाढली आहे। रात्री पाणी पातळी 30 ते 32 फूट होणार असल्याने महापौर धीरज सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी नदीकाठच्या भागाची पाहणी करून पूरपट्ट्यातील नागरिकांना वेळीच घरातील मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे तसेच गरजेचं साहित्य घेऊन स्थलांतरित होण्याचं आवाहन केले। पूरस्थिती महापालिकेने निवारा केंद्रे तयार केली असून नागरिकांनी त्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता पालिकेने आपत्ती मित्र ॲपचा वापर करावा, पाणी पातळी, पावसाची माहिती घ्यावी, महापालिका प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करावी असं आवाहन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केलं। यावेळी महापौर सूर्यवंशी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही विविध सूचना केल्या। निवारा केंद्रातील सुविधांची पाहणी केली आहे। महापालिकेची निवारा केंद्रे सुरक्षित असून तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले। सांगली शहराला वारंवार भेडसावणारा प्रश्न म्हणजे महापुराचा असतो पावसाळ्यात, आणि आज पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं शहरातील काही भागात पाण्याची वाढ झाल्यामुळं 4-5 कुटुंबांची स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे। तर पाण्याची पातळी आता महानगरपालिकेच्या ॲपवर बघितली असता आणि प्रत्यक्षात बघितले असता 29 फूट झालेले आहे। तर काही 4-5 जणांच्या घरात जे पाणी शिरलेलं आहे त्यांची महापालिकेच्या वतीनं राहण्याची व्यवस्था केलेली आहे। जर पाणी अजून वाढलं तर सर्व नागरिकांची आपण महापूर आल्यावर जी महानगरपालिकेमार्फत व्यवस्था करतो तशी व्यवस्था सगळी करून तयार आहे। आम्ही सर्व आपत्ती व्यवस्थापनची टीम, महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी सर्वजण या आपत्तीला तोंड देण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। अफवांवर विश्वास नागरिकांनी ठेवू नये। नागरिकांनी महापालिकेचं आपत्ती ॲप जे आहे ते आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे, की जेणेकरून महापुराच्या बाबतीत, पाण्याच्या पातळीच्या बाबतीत ज्या अफवा उठवल्या जातात ते तुमच्या मोबाईलद्वारे तुम्हाला अफवा न उठवता आपल्याला प्रत्यक्ष पाहावयास मिळणार आहे। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की ते ॲप एक सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि महापुराला घाबरून न जाता आपण दरवेळी जे महापूर आल्यावर 2 हात करतो तसे 2 हात महापुराशी करून आपण सर्वांनी त्याच्या विरोधात काम करायचं।